आता हा जो आंबा येतोय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक चर्चा खूप होते की कर्नाटकचा हा आंबा वेगळा असतो आणि महाराष्ट्रातला देवगड रत्नागिरीचा हापूस वेगळा असतो. पण विक्रेत्यांकडनं किरकोळ विक्रेत्यांकडनं विकला जाताना दोघे आंबा हापूस म्हणून विकला जातो. तर ग्राहकांनी नेमका हा आंबा कसा ओळखायचा आहे आणि तो कशा पद्धतीनं विकला गेला पाहिजे. सध्या ही बोंबाबोंब फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे की कर्नाटकचा आंबा हा देवगडचा आंबा आणि रत्नागिरीचा आंबा म्हणून विकला जातो. ही गोष्ट रास्त आहे. परंतु होलसेल मार्केटमध्ये माल विक्री करताना आम्ही कोकणचा हापूस आंबा हा कोकणचा हापूस आंबा नावाने विकत असतो आणि कर्नाटकचा आंबा हा कर्नाटक नावानेच विकला जातो. परंतु रिटेलमध्ये जी गिरायकं आहेत ती त्या खाणाऱ्या ग्राहकाला फसवत असतात. आता आंबा ओळखायचा कसा हे मोठं कष्टाचं काम आहे. आता बघा माझ्या हातामध्ये हे आंबे आहेत, हे रत्नागिरीचे आंबे आणि हे जे आंबे आहेत हे कर्नाटकचे आंबे आहेत. तसंच जर तुम्ही बघितलं तर हे दिसायला आंबे दोन्ही सारखे आहेत, परंतु दोन्ही आंब्याची चव जी आहे ही वेगळी वेगळी आहे. आता ह्याची जर तुम्ही साल बघाल तर ही साल अत्यंत पातळ आहे, इथे खड्डा पडलेला आहे आणि आंबा कसा दिसायला सुबक आणि चांगला दिसतो. आणि प्रामुख्याने हा आंबा जर तुम्ही बघाल तर याची सालसुद्धा जाड आहे, इथे खड्डासुद्धा नाही आहे. दुसरी गोष्ट काय होतं, कर्नाटकचा आंबा जर पिकला तर तो कापला तर आतमध्ये पिवळा निघतो, त्याच्यामध्ये रेषा निघतात. परंतु आपला रत्नागिरीचा आंबा जर तुम्ही बघितला तर इथे खड्डा आहे, पातळ साल आहे, कापल्यावरती केसरी आंबा निघतो, खायला गोड असतो. त्याच्यामुळं दोन्ही जे आंबे आहेत हे दिसायला जरी सारखे असले तरी दोन्ही प्रदेशातलं वातावरण हे वेगवेगळं असतं. जमिनीमध्ये फरक असतो, पाण्याचा फरक असतो, त्याच्यामुळे दोन्ही याच्यामध्ये चवीचा फरक असतो. परंतु व्यापार करताना सुद्धा काय होतं की रत्नागिरीचा जो आंबा आहे, आता आज जर आपण विचार केला रत्नागिरीच्या आंब्याचा बाजारभावाचा तर रत्नागिरीच्या आंब्याचे बाजारभाव हे मिनिमम 100 रुपये किलो आणि जास्तीत जास्त 300 रुपये किलो आहे. आणि हा जर आपण कर्नाटकचा आंब्याचा विचार केला तर मिनिमम 70 रुपये किलो, जास्तीत जास्त 150 रुपये किलो. म्हणजे जवळजवळ डबलच्या भावानं हे आंबे विकले जातात. परंतु ग्राहकाला हा आंबा स्वस्त पडतो म्हणून तो देवगडच्या नावाने स्वस्त भाव विकतो. आणि आपलासुद्धा जो ग्राहक खाणारा जो वर्ग आहे तो स्वस्ताईकडे बघत असतो. आणि एकदा आंबा स्वस्त म्हणून घरी नेला मग तो चवीला जर समजा फिका लागला तर साखर टाकायची आणि गोड म्हणून तो आंबा खाऊन घ्यायचा आणि समाधान मानायचं. म्हणून ग्राहकांनी स्वस्ताईकडे न पाहता जो आपला ऑथेंटिक सप्लायर आहे त्याच्याचकडनं तो आंबा घेतला पाहिजे. नॉर्मली कसं आहे, फेरीवरती जे आंबे आहेत किंवा रस्त्यावरती जे आंबे विकले जातात ते जास्त करून कर्नाटकचे आंबे आहेत आणि ते स्वस्त आंबे आहेत. आजही आपला कोकणातला जो आंबा आहे तो काय तेवढा स्वस्त झालेला नाही जेवढा कर्नाटकचा आंबा स्वस्त झालेला आहे. आणि कर्नाटकचा आंबा खायला फिका लागतो. महाराष्ट्रातल्या आंब्याची चव जी आहे ही जगप्रसिद्ध आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा तुम्ही कुठंही असा आंडूपांडू लोकांकडनं आंबा खरेदी न करता आपला जो जेन्युइन सप्लायर आहे त्याच्याचकडनं तो आंबा खरेदी केला पाहिजे. थोडेसे 2 पैसे जास्त मोजायला लागले तरी चालतील, परंतु चवीला हा आपला कोकणचा जो हापूस आंबा आहे हा अत्यंत उत्तम आहे आणि तोच खरा हापूस आंबा आहे.